जादूगार जितेंद्र रघुवीर। नमस्कार माझ्या आश्रमातल्या बंधू मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुमच्या समोर सादर करताना मला अतिशय आनंद होतोय। आनंद होतोय म्हणण्याचं कारण जसं तुम्ही ऐकलात, भारतातच नव्हे परदेशातही अनेक ठिकाणी मी माझी कला सादर केलेली आहे आणि त्यातलेच काही नवनवीन प्रयोग आज इथे तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। मला माहिती आहे, आज मी जेव्हा इथे आलो तेव्हा मला कळलं की इथल्या दोन महत्त्वाच्या शाळा त्यांच्या नेमक्या परीक्षा चालू आहेत आणि त्यामुळे त्यातल्या विद्यार्थ्यांना इच्छा असून पण ते येऊ शकत नाही, पण तरी सुद्धा तुम्ही एवढ्या संख्येने आला त्यासाठी सर्वप्रथम माझ्यातर्फे माझ्या टीम तर्फे तुमचा आभारी आहे। जादूगार रघुवीर माझे आजोबा, विजय रघुवीर माझे वडील, मी स्वतः जितेंद्र रघुवीर। गेले 3 पिढ्या आणि 81 वर्ष मी क्षेत्रात होतो आणि भारत आणि भारताच्या बाहेर 27 देशात आतापर्यंत मी माझी कला दाखवलेली आहे। आणि आजचा आपला आचऱ्याचा जो कार्यक्रम आहे आमचा 3 पिढ्यांचा मिळून कार्यक्रम क्रमांक 15,730 क्रमांकाचा विक्रमी कार्यक्रम तुमच्या समोर सादर करतो। तर कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत। आजच्या कार्यक्रमात तुम्हाला वेगवेगळ्या देशात आणलेले प्रयोग बघायला मिळतीलच, पण ज्यांचे गाजलेले प्रयोग आहेत तेही अत्यंत नवीन पद्धतीने बघायला मिळतील। मला एकच सांगू इच्छितो, हा पुढचा 2.5 तासाचा वेळ कसा जाईल यानं तुम्हाला कळणार मला कळणार। कार्यक्रमात सुरुवात करूया। कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही गुरुपूजनाने होते। माझे गुरु या मला काय होते, गुरूंचा फोटो पाहिला रिकामी फ्रेम आहे। जादूची निर्माण करून जादुई पूजन कर। अच्छा, बाळ काय म्हणतात, जादुई पद्धतीने गुरुपूजन करा। बघूया जादुई पद्धतीने गुरुपूजन कसं। जादूगार रघुवीर यांच्या प्रतिमेला नमस्कार करून कार्यक्रमाची सुरुवात करूया। पुढचा जो प्रयोग दाखवणार आहे तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक जादूगाराकडे जादूची काठी शिकायची असतं। माझ्या एक छोटा रुमाल बघूया त्याच्या पुस्तकात एक छोटा रुमाल, इट हॅज बीन टर्न इनटू मॅजिक स्टिक। त्यामुळे याच्या पुढे जे मला म्हणत असेल त्याचे तिकडे आणि तेच तुम्ही बघा। पुढचा प्रयोग जी जादू तुमच्यासमोर दाखवणार आहे, सादर करणार आहे, त्याच्यासाठी इथे माझ्याकडे फ्रेम सेटवर दाखवलेले जादू तुम्हाला दाखवणार आहे, रिकामी फ्रेम आणि बघूया त्याच्यापासून पुढे करा। सिद्धिविनायक गणपतीची प्रतिमा इथे आपल्या डोळ्यासमोर बोलताना पोहोचतो, आपल्या समोर आलेले दिसते। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। याच्या पुढचा प्रयोग जी जादू आपल्या समोर दाखवणार आहे, या प्रयोगाचं साहित्य या ठिकाणी येत आहे तुमच्या समोर। तुमच्या सगळ्यांचं स्वागत करावं म्हणून मी काही खास फुलं मागितले, जे बाळ काका घेऊन येतात तुमच्या सगळ्यांच्या स्वागतासाठी फुलं। तर या ठिकाणी ती फुलं आणि त्यांनी तुमच्या सगळ्यांचं ग्रँड स्वागत करतात। सांगितलं तर फुलं घेऊन येतो, एकच फुलं घेऊन आलं, पण आता ग्रँड स्वागत केलं पाहिजे। बघूया एक फुल आत टाकलं आणि तुमचं ग्रँड स्वागत कसं। थँक्यू व्हेरी मच। काय म्हणतात, तुमच्या सगळ्यांचं ग्रँड स्वागत झालं असेल। पुढचा जो प्रयोग दाखवणार आहे त्याच्यासाठी या ठिकाणी माझ्याकडे एक रिकामी फ्रेम लाकडाची आणि माझे 2 रिकामे हात आणि त्याच्यापासून काय जादू होते तुमच्या डोळ्यात देखत। हवेत आलेले घड्याळ वॉचेस, किती घड्याळ आली? इथे 5 लॉट आहेत, एक एक करून बसूया बघूया पुढे का।
याच्यात बंद केले फ्रेम दोन्हीकडनं सिमिलर. बाळाकाकांच्या तर फ्रेम दिली. किती घड्याळ होती आत बघूया. फ्रेम दोन्हीकडनं रिकामी आणि 5 घड्याळ गायब होऊन एक मोठं क्लॉक आलाय. पण टाळ्याने पडलं. काहीतरी डाऊट आहे लोकांच्या मनात. काय डाऊट आहे? काय माझं सेट आहे माझं. मी म्हणलं ना तुला सगळे आसरातले लोक हुशार आहेत त्यांना माहिती 5 घड्याळ मागे. पण जादू एवढी सोपी नसते. क्लॉक जसं पूर्ण सॉलिड मागणं तसंच्या तसं सॉलिड. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. याच्या पुढचा प्रयोग जी जादू तुमच्यासमोर दाखवणार आहे त्याच्यासाठी या ठिकाणी माझ्याकडे काही पत्ते आले. बघूया काय. जर तुम्ही हे बघितलं तर तुम्हाला दिसेल या ठिकाणी चौकटचा 2, इस्पिकचा 5, बदामचा 9, किलवरचा 3. पण मला माहिती जी लोक पुढे बसले त्यांना माझ्या पुढले पत्ते दिसत आहेत. जे फार मागे आहेत त्यांना फक्त कार्ड सेट एवढंच दिसतंय. जादूचे असं काय करता येईल का सगळ्यांना शेवटपर्यंत पत्ते दिसतात. धन्यवाद. थँक्यू. याच्या पुढची जादू दाखवणार आहे. याच्यासाठी एक जादूगाराची फ्रेम आणि एक टुडी इथे एक हॅट आणि एक स्प्रिंग फ्लॉवर. हे स्प्रिंग फ्लॉवर याच्याकडे नीट लक्ष द्या. बघूया काय होतं. थँक्यू व्हेरी मच. याच्या पुढची जी जादू दाखवणार आहे त्यासाठी एम्प्टी पॅन, पीस ऑफ पेपर अँड लायटर. बघूया पुढे काय. थँक्यू व्हेरी मच. याच्या पुढची जी जादू तुमच्यासमोर दाखवणार आहे त्यासाठी माझ्याकडे एक बुक आले. बुकवर काय लिहिलंय? म्युझिक अँड मॅजिक. म्युझिक अँड मॅजिक गोज हँड इन हँड. बघूया आतमध्ये काय. थँक्यू व्हेरी मच. याच्या पुढचा प्रयोग याची जादू दाखवणार आहे त्याच्यासाठी इथे माझ्याकडे एक जादूगाराचं पोस्टर आलंय. कोण आहे? सलमान खान जादू करतो माहिती. तो आरडा बिरडा काय करतो ते काय मला जमत नाही. पण सलमान खान काय त्याच्या नेहमीच्या वेशात नाही. बघा सलमानच्या पोस्टर बसलं काय. पोस्टर मधनं बदल निघाला तर सलमानचं 1, 2, 3 म्हणून भुंकर मारले पाहिलं तर तुम्हाला दिसेल सलमान खान त्याच्या नेहमीच्या वेशात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. याच्यानंतरचा प्रयोग जी जादू तुमच्या समोर दाखवणार आहे त्यासाठी लाकडाचा रिकामा बॉक्स आणि पुढे बॉटल काय टाळ्या पडल्या त्या प्रयोगाला. ते तिथे दादा तर काय खुश झाले. एक तर रात्रीची वेळ आणि इथे स्टेजवर बाटल्या निघतात. जाताना जादूगाने बॉक्स आन्सरमध्ये विसरून गेले तरी किती काय बरोबर आहे असे काही भाव त्यांच्या चेहऱ्यावर. ऑलराईट. पुढचा प्रयोग जो तुमच्या समोर दाखवणार आहे की जो साधा करणार आहे त्यासाठी इथे एक वुडन पॅनल, लाकडाचं पॅनल, एक बाहेरची बाजू, आतली बाजू पॅनल बंद करतोय इंटू बॉक्स. इथे बाळकाकांच्या हातात देतोय आणि मला इथे हवेत काही गोष्टी दिसत आहेत. तुम्हाला दिसतात का? नाही. बघूया काय.
थँक्यू व्हेरी मच. प्रयोगाचं नाव होतं डाईस प्रोडक्शन बॉक्स. हवेत वेगवेगळे डाईस कसे निर्माण होतात याच्या पुढची जी जादू दाखवणार आहे त्याच्याकडे असाच एक मोठा जायंट डाईस आणि एक मोठं लाकडाचं बॉक्स आणि त्याच्यापासून काय होतं तुमच्या समोर जादू येते त्याचं नाव आहे द मिस्ट्रियस बॉक्स. द मिस्ट्रियस बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. प्रयोगाचं नाव होतं मिस्ट्रियस बॉक्स. हे पहिले छोटे छोटे प्रयोग तुम्हाला जादूच्या या जगात आणण्यासाठी दाखवले. आवडले असतील याची काय खात्री? एकदा जोरात टाळ झाल्या पाहिजे. कुठल्याही कलाकार जेव्हा त्याची कला दाखवतो समोरून असे टाळ येतात तो त्याची कला जास्त चांगल्या पद्धतीने दाखवत असं म्हणतात. आता पुढचा जो प्रयोग जी जादू तुमच्यासोबत सादर करणार आहे दाखवणार आहे या प्रयोगाचं इव्हेंट झाली की एका ठिकाणी शो करायला गेलो होतो ते मला म्हणले जितेंद्र तुमचा जो शो आहे रात्री आत्ताच्या आत्ता एक जादू दाखवा. आणि पंचायत माझ्याकडे काही नव्हतं. तिथे समोर एक त्यांच्या ऑफिसमध्ये बसलो होतं मॅगझिन होतं. मॅगझिन जेव्हा मी उघडून बघितलं तर तुम्हाला दिसतं आतमध्ये काही चित्र होती. त्यातली काही चित्र होती दुष्काळी भागातली वाळवंटी भागातली. लोक बघत होते वर कधी पाऊस पडेल आणि प्यायला पाणी मिळेल. तर ते मला म्हणले जितेंद्र असं काय करता येईल का की तुमच्या जादूनी या चित्रांना पाणी पाजतायत. म्हटलं काय? ते म्हणले कॅन यू मेक दिस पिक्चर ड्रिंक वॉटर. म्हटलं इट्स अ ब्रिलियंट आयडिया नेव्हर ट्राईड समथिंग लाईक दॅट. म्हणून मी मॅगझिन मध्ये जागा केली आणि पाण्याने भरलेला ग्लास घेतला. सावकाशपणे पाणी ओतलं. पाणी ओतलं ते मला म्हणले की पाणी तो ओतलं पण चित्राने पेले का नाही कसं कळणार हात काढता येईल का. म्हटलं बघू एक दोन तीन हात काढला तरी पाणी नाहीसं आलं का दिसत होतं. म्हटलं एकदा उघडून बघू. पाणी गायब होत झालं तर चित्राने पेलं तरी त्यांचा विश्वास बसला नाही. ते म्हणले एकदा आडवं करा मॅगझिन मी खात्री पटेल. म्हणले ठीक आहे म्हणून हात फिरवला मॅगझिन आडवं केलं तरी पाणी गायब होतं. त्यामुळे आता एकच डाऊट आहे उलट करा म्हणजे 100% खात्री. म्हणून पुन्हा हात फिरवला आणि मॅगझिनला उलट जरी केलं तरी दिसतंय खरोखर पाणी गायब झालेलं चित्राने पेलं. म्हटलं ते खुश झाले. प्रयत्न करायला पण त्यांच्याकडे काहीतरी पाण्याचा प्रॉब्लेम होता. ते काय म्हणले तुम्ही कधी पाणी काढू शकता परत देऊ शकता हे पाणी आम्हाला प्यायला मिळेल का. म्हणलं ठीक आहे तोही प्रयत्न करू म्हणून ग्लास घेतला फुंकर मार. थँक्यू व्हेरी मच. आता याच्या पुढचा प्रयोग दाखवणार इज माय पर्सनल फेवरेट. हा प्रयोग मी लहान असताना माहित नाही. काय झालं मी लहान होतो ऑलमोस्ट ऑफ दिस एज. तेव्हा ऑफकोर्स माझे दोन्ही हात होते लहान आणि एक दिवशी हातात पत्ते घेऊन मी पत्ते मोजण्याचा खेळ खेळत होतो. पण माझे दोन्ही हात लहान असल्यामुळे इट वॉज नॉट पॉसिबल फॉर मी टू होल्ड 52 कार्ड्स इन माय हँड्स. माझ्या हातात 52च्या 52 पत्ते काय मावणं शक्य नव्हतं. म्हणून त्या दिवशी खेळण्यासाठी असाच एक पत्त्याचा कॅड घेतला होता. या ठिकाणी दिसतात सगळे वेगळे कार्ड्स आणि खेळण्यासाठी म्हणून माझ्यात फक्त 6 पत्ते काढून घेतले. ते 1 2 3 4 5 आणि 6 आणि 6 पत्ते घेऊन मी पत्ते मोजण्याचा खेळ खेळत होतो. आय वॉज जस्ट काउंटिंग द कार्ड्स. पुन्हा एकदा मोजूया 1 2 3 4 5 आणि 6 पत्ते घेऊन मोजता त्या दिवशी काही गडबडीत चुकून माझ्यातनं 3 पत्ते खाली पडले. जमले राष्ट्रीय पहिला पत्ता पडला दुसरा पडला आणि तिसरा पडला. मी मनात विचार केला माझ्या हातात पत्ते होते 6 खाली पडले 3 राहिले बाहेर. असं विचार म्हणजे मी दुसऱ्यांदा पत्ते मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 आणि 6 म्हणलं नक्की माझी काहीतरी मोजताना गडबड झाली. मग मी कडे मुद्दाम स्वतःच्या 3 कार्ड काढायचे आणि बघायचं काय होतं असा विचार केला आणि परत मी पहिला पत्ता काढला दुसरा काढला आणि तिसराही काढला. म्हणलं आता मात्र नक्की 3 पत्ते उरले पाहिजे असा विचार करून जेव्हा मी दुसऱ्यांदा पत्ते मोजले तेव्हा 1
2 3 4 5 आणि 6. हे जेव्हा दोनदा झालं माझं डोकं चालेना. मी गेलो माझ्या वडिलांकडे विचार करताना गेलं असं असं होत आहे. ते म्हणले काय होत आहे. म्हणलं 6 कार्ड आहेत, 3 काढल्यावर 3 राहिल्या पाहिजे, 6 राहत आहेत. त्यावेळेला म्हणूनच मॅथ्स मध्ये कमी मार्क्स येतात. म्हणलं नाहीये, तुमच्या समोर दाखवतो माझ्या पत्ते 1 2 3 4 5 आणि 6. 7 नाही मी पहिला पत्ता काढला, दुसरा काढला, तिसरा काढला, किती राहिले पाहिजे ते मला म्हणले 3 राहिले पाहिजे. असं विचार करून जेव्हा शेवटच्या पत्ते पोचले तरी गेले 2 3 4 5 आणि 6 ते 6. किती वेळा केलं तरी 6. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. वन्स मोर पत्त्याचे एकदा तो 3 नको ना वन्स मोर. जनरली जादूच्या प्रकार वन्स मोर घेत नाही. काल कोणीतरी गाण्याच्या कार्यक्रमाला जाऊन आले असते. बरं चला आपण एक काम करूया. या प्रयोगापुरतं आपण वन्स मोर घेऊया. जशी लहान मुलं आहेत, मोठी लोक पण बरीच आहेत. मोठ्या लोकांपैकी कोणी मला सांगायला हरकत नाही, सजेस्ट करायला हरकत नाही, 7 किती पत्ते काढू मोठ्या लोकांपैकी कोणी? 7 किती पत्ते काढू? 6. मी अनेक ठिकाणी अनेक देशात हा प्रयोग दाखवतो. लोकांच्या 7 1 पत्ता काढा, 2 काढा, 3 जास्तीत जास्त 4 किंवा 5. हे आश्चर्यकारक खरे विचार. 7 न 6 पत्ते काढा. आला जादू दाखवलं. आता मला माहित नाही कसं काय शक्य आहे, तरी मी प्रयत्न करतो जास्तीत जास्त मला जमेल तेवढा. माझ्या पद्धती 1 2 3 4 5 आणि 6. 7 नाही मी पहिला पत्ता काढला, दुसरा काढला, तिसरा काढला, चौथा पण काढला, 5वा काढला, 6वा काढला, 7वा काढला, 8वा काढला, 9वा काढला, 10वा काढला, 11वा काढला, 12वा काढला, 13वा काढला. तरी प्रवाहाचा 1 2 3 4 5 आणि 6 ते 6. किती वेळा केलं तरी 6. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पत्त्याची जादू तेवढं जरा तुमचं गडबड उडाल असेल. पुढचा प्रयत्न